योगेश पाटील टीमचे कॅप्टन अँड अमित नाईक टीमचे आयकॉन विल ओपन दी बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतील. चला लवकरात लवकर फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. पंच जरूर आपल्याला पाहायला मिळतील या ब्रेक मध्ये. तर पंच आयोजन कमिटीच्या वतीनं ज्यांची नेमणूक आपल्याला पाहायला मिळेल. पंचांची भूमिका कामेश नाईक आणि संदेश दादा नाईक क्रिकेटचे असे दोन खेळाडू आज ज्यांनी खरं तर क्रिकेटचे खेळाडू म्हणून आणि आज ॲज ऑर्गनायझर टीम मेंबर म्हणून चांगली भूमिका बजावली आहे. नाईक फॅमिली आणि हे सर्व नाईक बंधू आज एकत्र आलेत. हे अनेक मित्र एकत्र आलेत आणि आज या स्पर्धेला आपण लॉन्च केलंय. अगदी थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन संपूर्ण दिवसभरामध्ये स्पर्धेबद्दल बोललं जाईल. गावदेवी युवा प्रतिष्ठान धारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक अर्थातच या स्पर्धेचं टायटल स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक अण्णा यांना देवज्ञा झाली. त्यांच्या नावानं स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या अनेक गोड आणि असंख्य अशा क्रिकेटमय आठवणी स्पर्धेसोबत आपल्यासोबत चिरंतर स्मरणात राहाव्या आणि म्हणूनच की काय इट्स अ मेमोरियल ट्रॉफी इन द स्वीट मेमरी ऑफ लेट अनंत म्हात्रे आणि त्यांच्याच नावानं या स्पर्धेचं टायटल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. ॲक्लॅरिक क्रिस्टल ट्रॉफीज ची मांडणी या व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे 4 खरं तर टायटल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, सिक्सर किंग अँड मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक ट्रॉफी कस्टमाइज क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स देणारा खेळाडू त्याला आपण नेहमी म्हणत असतो मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. सो ओव्हरऑल 10 of 10 अशी रेटिंग आपल्याला देता येईल. इतकी खरं तर अप्रतिम आयोजनातून खरं तर सादर केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जिथे या नियोजनाला आम्ही 10 पैकी 10 गुण देऊ. प्रत्येक दिवशी ज्या 8 टीम्सना आपण इन्व्हाइट केलं त्या 8ही टीम्सना आपण मोफत जेवण दिलंय. इस्पेशली व्हेज आणि नॉन व्हेज असं तिथे सुद्धा आपण खरं तर पर्याय सुद्धा दिलेत. आणि प्रेक्षक मायबाप सर्व संघाचे खेळाडू आणि क्रीडा रसिक मात्र या मॅचला संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय आपण म्हणूया SN ग्रुप आयोजित स्वर्गीय अनंत म्हात्रे चषक 2024 धीरज भोईर यांचा उल्लेख करू. त्यांची संपूर्ण आर्मी मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये आणि दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. द गेम इज ऑन. पहिलाच बॉल अमित साठी अगदी आडवा पट्टाना बॅकफुट वरनं अपिश ड्राईव्ह करायचं होतं. बॉलला बॅटच्या अपेक्षित स्थली चेंडू आदलत नाहीये. किंबहुना आपण असं म्हणूया मिस टायमिंग स्ट्रोक टू एंड दी ओनली सिंगल रन कन्सिडर्ड विथ द बॅट अँड या एका धावानं अमित गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल आणि धावसंख्येच्या धावफलकाला इथे मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 1 for none. चला आणि फुटबॉलच्या क्रीडांगणामध्ये कृपया करून क्रिकेटचा सराव थांबवा. कारण तिथलं लॉन आहे ना ते लॉन आणि आपलं हे गावठी लॉन याच्यामध्ये बरंच अंतर आहे. त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही तुम्हाला जरूर सांगू. इथे हा बॉल जरूर बॅटचा एज लागलाय. टीमचे कॅप्टन आहेत योगेश. एक हुन्नरी खेळाडू आहेत योगेश. आपल्या पंचक्रोशीमध्ये खरं तर अनेक स्पर्धांमध्ये अप्रतिम खेळ करणारा हा चेहरा टीमला लीड करत असताना त्यांना अमित नाईकची जर का चांगली साथ मिळाली तर अप्रतिम खेळ होईल. पुढे आले स्टेप आउट होत असताना फटका फसला. विकेट किपर आहेत झेल टिपला जाईल आणि फलंदाज होतील बा टीमचे कॅप्टन विल बी OUT ऑन जस्ट अ सिंगल आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 2. 1 बाद 2. पहिला फलंदाज बाद झालाय.
लवकर बाद झाला, कारण आता इथून पुढे जाऊन मात्र या सामन्यामध्ये मॅच मध्ये थोडासा शिरकाव केल्यागत मात्र भासल्यासारखं होतंय, कारण गोलंदाजाकडे कल्पक बुद्धिमत्ता, त्यानं फेकलेले हे मागचे काही चेंडू. नाव आहे राहुल जोगाडिया. गती, स्पिन, स्विंग, चेंडूचा टप्पा, लाईन लेंथ, या सर्व काही गोष्टी गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वाला आपली स्वतःची एक वेगळी ओळख करून देणारा, एक वेगळी आयडेंटिटी ज्यानं निर्माण केली आहे, असा एक अष्टपैलू परिपक्व प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडू ज्याला आपण म्हणतो. अनेक नामांकित स्पर्धा भारतभरामध्ये होत असतात, त्या सर्व स्पर्धांमध्ये ज्याचा खेळ अप्रतिम राहिलाय. दिस इज ब्युटिफुल आउट स्विंग, इट्स अ स्विंग अँड अ मिस अँड अ डॉट बॉल. आकाश पाटील, द न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3, द फर्स्ट डॉट बॉल. अजून एक पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं स्विंग खेळलाय, स्पिन केलाय, उजव्या त्याच्या फलंदाजाला चखवलाय, गर गर फिरवलाय. अजून एक डॉट बॉल. 5 चेंडू झालेत. समित आमच्या समवेत आहेत. 5 चेंडू मध्ये धावा आल्यात, फक्त 2 त्याच्यामध्ये ऍड करूया, अजून फक्त 1 धाव. 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि आपल्या नावाला साजेसा असा खेळ केलाय तो राहुल जोगाडियानं. आणि अप्रतिम बॉलिंगचे अनालिसिस आपल्याला पाहायला मिळते. धावा आल्या फक्त 3 for 1. टीम घाटला. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर मात्र निर्णय घेतला फिल्डिंग करायचा आणि पहिल्या षटकामध्ये राहुलनं आपली बोटांवरची जादू सादर केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्याने एक निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळालं. काही नियमावली या स्पर्धेची, 5 गोलंदाज 5 षटक फेकण्याची ही मुभा. जर का तुमचा आयकॉन खेळाडू पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये ॲज अ बॅटर म्हणून जर का तो उतरला तर त्याला पहिलं षटक फेकता येणार नाहीये, असा हा नियम. किंवा जो गोलंदाज पहिलं षटक फेकेल त्याला तुम्हाला पहिल्यांदा सलामीला लॉन्च करता येणार नाहीये. इथे हाऊ इज दॅट इज अपील. ही भरपूर हेवी स्ट्रॉंग अपील होती. पंच तटस्थ कामेश नाईक आणि संदेश नाईक. सो ऑल अराउंड देयर इज अ सायलेन्स. वी कॅन क्लिअरली सी द प्रेशर डेव्हलप करण्याचा हा प्रयत्न. इट मेक 2 umpires come together to have small discussion to maintain the transparency in the game of cricket. स्पर्धेमधली खरं तर ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी 2 पंच एकमेकांना भेटले, त्यांनी चर्चा केली. आता ते आपल्या जागेवर जातील. मुख्य पंच संदेश नाईक आमच्याकडे इशारा करतील whether it will be out or not out, and this is not out, it's a fair decision. यथोचित. So transparency is the first characteristic of this tournament. ही पहिली ओळख या स्पर्धेची. हे आकर्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर उदय तांडेल सर आणि गुरुनाथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. दे आर ऑन लंच ब्रेक. जागेवर या बॉलला पिक करायचा होता, फुल करायचा होता, बॅटन बॉल मध्ये नाही. संपर्क एज लागलाय, बॉल गेलाय शॉर्ट मिड ऑन मध्ये. भवऱ्यासारखा फिरत हा बॉल मैदानामध्ये फसलाय 30 या सर्कलच्या अंतराळामध्ये. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा मधल्यानंतर मात्र नक्कीच अशा प्रकारचं प्रात्यक्षिक तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. खेळाडू स्कीट होताना तुम्हाला पाहायला मिळतात. हाताच्या उजलीतनं चेंडू निसटताना तुम्हाला पाहायला मिळतील. हातातनं बॅट निसटताना तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूवरची नजर जर की तुमची चांगली असेल तरी सुद्धा हातात बॉल पडल्यानंतर मात्र हातातून ती उंजली मिटायच्या अगोदर बॉल बाउन्स बॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण हा रबर बॉल आहे. त्याला मात्र कापसाचं कव्हर नसणार आहे. अर्थातच टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये ते थोडंसं अंतर आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल चेंडू हवेमध्ये, ताकद, नजाकत, अदा, क्लास. इट्स अ ब्युटी ऑफ अमित नाईक, एकटघर चा हा आयकॉन, या टीमचा आयकॉन. And this is first 6 presented by Amit. It's a beautiful batting, magnificently driven. चेंडूवरची ती नजर बॅकफुट वर गेले, जागा बनवली. खरं तर अंगाचं जे वेट आहे, या फटक्याचं जे वेट आहे ते मागच्या पायावर घेतलं आणि बॅकफुट वरनच
फटका सजवला, षटकार आलाय. बॅटला पिंकी किस केली आहे आणि बॉल फिरवला स्क्वेअर लेग रिजनच्या वरनं. अमित नाईक चा अजून एक षटकार. पहा क्रिक लाईव्ह च्या स्क्रीनवर अमित नाईक हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा त्याचा अजून एक क्लासिकल फटका. इट्स अ ब्युटी ऑफ रबल बॉल क्रिकेट. कडक षटकार आलाय. एकूण धावसंख्या पोहोचली ती 23. दोन षटकार आले म्हणजे धावसंख्या 17 झाली आहे. वी हॅव ॲडेड 6 इन द टोटल. सो स्कोर करेक्ट आम्ही करतोय. 17 ऑन द स्कोर बोर्ड. इथे हाऊ इज दॅट इज अपील वन मोर टाइम बाय विकेट कीपर. दिस इज अनदर डॉट बॉल. 17. दुर्वेशनं ही गोलंदाजी आपण बघितली तर संमिश्र पाहायला मिळतीये. अमित नाईकच्या बॅटमधनं अजून एक हुकचा फटका. इट्स अ फ्लाइट टाइम नाउ. इट्स अ काम अँड कंपोज. इट्स बिग अँड ब्युटिफुल. इट्स हाय अँड हँडसम. लुक ॲट दिस. वाव वाव वाव. आणि काय कॅमेरा वर्क आहे. क्रिक लाईव्ह विकास कांबली आणि त्याचबरोबर आमचे साहिल ना सुजल खोत. 6 चेंडूंचा खर्चा खेळ झाला आणि मागच्या काही 4 चेंडूमध्ये 3 षटकार आले. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्येला आकार देत असताना एकूण धावसंख्या झाली ती 23 ऑन द स्कोर बोर्ड. चला फिल्डिंग टीम काइंडली सेटअप युअर फिल्डिंग प्लीज. मेक इट लिटल फास्ट. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. घड्याळामध्ये 2:39 झालेत. अनेक मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. वेळेचा विलंब नको आणि वेळ फार महत्वाची आहे. आणि जेव्हा काका मायक्रोफोनवर येतील तेव्हा काकांसाठी 5 ते 7 मिनिटांचा एक एक्स्ट्रा टाइम आम्ही ॲडिशनल कॅल्क्युलेट करूनच येतो. कारण अनेक प्रेक्षक मायगाप, अनेक प्रेक्षक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणा किंवा ऑफलाईन मैदानाच्या बाहेर उपस्थित असतील तर मात्र काकांचं समालोचन फार एन्जॉय करत असतात. अशा परिस्थितीमध्ये खरं तर हा आगाऊ टाइम याचं मॅनेजमेंट आम्ही खरं तर आम्ही विघ्नेश मडवी सर आणि आम्ही स्वतः मात्र आम्हाला थोडं करावं लागेल. ही क्रिकेटची डिमांड आहे. देयर इज अ चेंज इन द बॉलिंग अटॅक. मिस्टर शुभम जाधव फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आहेत ते आकाश पाटील. आकाश पाटील क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडंसं मी म्हणेन थंब रूलनं चालावं लागेल. ज्याच्या बॅटमधनं मागच्या षटकामध्ये 3 षटकार आलेत त्यांना जर का तुम्ही स्ट्रायकर एंडवर आणलं तर मॅचमध्ये मी म्हणेन पुन्हा एकदा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम तुम्हाला मेंटेन करता येईल. परंतु तसं मॅचमध्ये घडेल का? दॅट इज द क्वेश्चन. The first ball goes dot in the game. Start well from football ground end. बॉलला हवेमध्ये खेळून काढला. स्वतः गोलंदाज सांगतायत आय विल टेक इट. विकेट कीपर बोलतोय आय विल टेक इट अँड द कॅच इज टेकन. अ व्हेरी गुड क्लेवर कॅच ॲज अ विकेट कीपर. अजित पवार वेल नोन अजित न पकडला हा झेल आणि इथे फलंदाज क्रमांक 2 आकाश पाटील याचा संपन्न होईल खेळ. तत्पूर्वी फुटबॉल ग्राउंड मध्ये जरूर तिकडे क्रिकेटचा सराव सुरू आहे. फुटबॉल ग्राउंड मध्ये क्रिकेटचा सराव सुरू आहे. त्या फुटबॉलच्या लॉनवर कुणीही क्रिकेटचा सराव करू नये ही विनंती आहे. कारण ते इम्पोर्टेड ग्रास आहे. पाऊस कितीही धोधो पडला तरी त्या ग्रासला खरं तर डायरेक्ट वॉटर नव्हे तर मात्र त्याला प्रोसेस्ड वॉटर लागतं. कारण त्याची वाढ ही मेंटेन ठेवावी लागते. जर का पावसाचं जड पाणी त्याला जर दिलं तर मग ते घोड्यासारखे वाढतील. आणि म्हणूनच की काय ऍक्शन सुद्धा होईल. सो जस्ट टू अवॉइड एव्हरीथिंग न्यू बॅट्समन वन मोर टाइम कंठवलीचे मिस्टर वैभव पाडेल. अ विक्टोरियस माइंडसेट वैभव. पहिला बॉल लेंथ लाईन आपण पाहतोय. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. 1 धावसंख्या वाढेल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 24-24.
गडी बाद झाले. 2.2 षटकांचा खेळ झालाय. पुढ्यात टाकलाय, फटका फसलाय. शॉट थर्ड मॅन परिक्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एकच जा मिळणार. धावसंख्या झाली ती 25. क्रिकेट आणि रबर बॉल ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये ज्यांना आपण इन ऍक्शन मध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून पाहणार आहोत, विकी मुंबईकर फ्रॉम दिवाले. ऑफ कोर्स man in form, and this is first six by Mr. Vaibhav Padil. He loves hitting sixes. Yes, DJ. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल. लाईन मिस करत असताना बॉल सरळ सोडून दिलाय. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. सुशांत नाईक भाऊ आहेत या व्यासपीठावर, मॅचला एन्जॉय करतायत. 40+ कॅटेगरीतले अनेक नामवंत खेळाडू धारावे या परिसरानं दिलेत. बॅट अगोदरच फिरली आहे, बॅट ऑन बॉल मध्ये नाहीये संपर्क. सांगतायत की थोडा बाउन्स झाला बॉल आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स होता. प्रतिभा संपन्न गोलंदाज तितकाच आहे शुभम जाधव. शुभमनं सुद्धा इम्प्रेस केलंय. आतापर्यंत एक मोठा फटका वगळता धावांना थांबवलंय. यॉर्कर लेनचा बॉल बॅडम पॅचच्या मधून ड्रिल केला मिनी हेलिकॉप्टर. एक धावतल मिळणार, दुसऱ्या धावेचा कॉल होणार नाहीये. 2 फलंदाज प्रोफेशनल व्यावसायिक दर्जाचे 2 फलंदाज आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या अखेरीस 11 रन्स पर ओव्हर. 11 या सरासरीनं मेंटेन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ती बॅटिंग करणारी टीम गावदेवी विंधने या टीमचे आयकॉन प्लेअर आहेत. एकटघरचे अमित नाईक आणि कंठवलीचे वैभव पाटील. जे 2 फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत खेळ करतायत. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे मॅच मध्ये धावांना कसं ऍक्सेलरेट करायचं, मॅच मध्ये आक्रमक पवित्रा हा कसा घ्यायचा आणि मॅच मध्ये खरं तर अटेन्शन सिकिंग फलंदाजी करण्यासाठी चौकार षटकार यायला हवेत. आणि ते लेजेंडरी कॅटेगरी मधले खरं तर फलंदाज, अतिशय प्रतिभा संपन्न हे फलंदाज मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा या धावांना उभारी, या धावांना ऍक्सेलरेट करण्याचा प्रयत्न जरूर करतील. परंतु यांना थांबवण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये लॉन्च झालाय. नाव आहे अनिकेत पावसकर. अजून एक खर तर स्पिन प्रकारचा हा गोलंदाज, द इम्पॅक्ट प्लेअर. हा बॉल हाफ पिच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी विकेटच्या या 22 ते 21 यार्डाची ही जी विकेट आहे तिच्या मध्ये हा बॉल आदळलाय. 1 न धावसंख्या पुढे गेली. व्हाईट बॉल न धावसंख्या झाली आहे ती 34 ओर द विकेट. हा बॉल पुन्हा सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच संदेश नाईक आमच्याकडे इशारा करतील. इट्स अ व्हाईट बॉल कॉल अगेन. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते 35. आमच्या समवेत अभिजित मढवी अभि, आमचे परम मित्र, आमच्या कराव्याचे ॲज अ गुणलेखक म्हणून मात्र जोडले गेलेत. विशेषतः खरं तर अभयचं दारावे गावावर वेगळं प्रेम आहे. अनेक मित्र त्यांचे दारावे या गावाला बिलॉंग करतायत. आज त्यांची विशेष उपस्थिती. ते स्वतः एक अप्रतिम स्फोटक फलंदाज म्हणून सुद्धा अजतागायत ते खेळ करतायत. गेले 10 ते 15 वर्षाचा त्यांचा इतिहास हे सांगतोय. स्फोटक फलंदाजी अभि सर्वांनाच आवडत असते. षटकार चौकार आले की मग टाल्यांचा गजर होतो. षटकार चौकार आले की मग प्रेक्षक मायबापा एन्जॉय करतायत. आणि म्हणूनच की काय आता इथून पुढे स्लॉकची षटकं म्हणजे हे स्लॉकचे चेंडू आता शिल्लक असतील. गोलंदाजाला यश सापडले नाहीये अनिकेतला. आणि आता इथे आधी पहिले 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर ही एक धाव जरूर आली आहे. परंतु इथून पुढे कशी गोलंदाजी होईल. पुढ्यात टाकलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल इथं टिपला जाईल. कॅच इज टेकन. नजमो मंडल, इट्स अ वेल नोन वेल फेम
असंख्याच्या आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल सरळ विसावला गेला. फलंदाज क्रमांक तिसरा इथे परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आयकॉन प्लेअर मिस्टर वैभव पाटील मात्र फार कॉन्ट्रीब्युशन त्याला देता आलं नाहीये आणि गावदेवी विंधणे या टीमला पडतंय पाहायला मिळतंय. ते तिसरं भगदाड. धावसंख्या फक्त आणि फक्त 37. सुरुवात चांगली करून दिली होती ती. खरं तर आपण बघितलं तर राहुल जोगाडियान आणि ही गोलंदाजी सुद्धा अप्रतिम होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज गीतेश जोशी. हा नो बॉल. या अगोदरच्या चेंडूला मात्र नक्कीच पंचांनी वॉर्न केलं होतं. घाटला टीमला आम्ही विनंती करू की डू नॉट कम टुगेदर. सर्वांनी एकत्र येऊ नका. नियम सर्वांसाठी सेम आहे, सारखा आहे. क्रिकेटचा सन्मान द्या. पाहुणा संघ तुमचा आम्ही केले वॉर्म हार्टेड वेलकम. क्रिकेटला तुम्ही सन्मान देणार. गेले कित्येक वर्ष घाटला गावाचं एक वेगळं नाव क्रिकेटच्या पटलावर आम्ही नेहमी पाहतोय. मगाशी डिक्लेअर 1 म्हणजे धावा मिळतील 2. अँड द नेक्स्ट बॉल वुड बी अँड द फ्री हिट बॉल. ओव्हर द विकेट. पुढ्यात टाकला होता. गीतेशला फसवलंय, चकवलंय. अपील झाली अमित नाईक साठी परंतु पंच तटस्थ सांगतायत की इट्स नॉट आउट. धावसंख्या 40 या आकड्यावर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये. अमित नाईक तितका मस्क्युलर नाहीये. अमित नाईकचा बांधा थोडा सडपात आलाय परंतु त्याची हेड पोझिशनिंग, त्याचं शॉट सिलेक्शन फार अप्रतिम असं आणि प्रॉम्प्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे हा प्रॉम्प्ट सिलेक्शन झालाय. चेंडूला उचली आणि या उचलीनं फसवलंय, गरगर फिरवलंय. अमित नाईकची ही गोल्डन विकेट. या मॅच मध्ये शिरकाव करणारा चेंडू. मॅच मध्ये खर तर मी म्हणेन या मॅचला, या इनिंगला खलाटणी देणारा हा चेंडू. कारण दोन्ही आयकॉन प्लेयर आता मैदानाच्या बाहेर गेलेत आणि मोठा फलंदाज नुकताच बाद झालाय. मिस्टर अमित नाईक बॅक टू डग आउट. आता रणसंख्या झाली आहे ती फक्त 40 आणि गडी बाद झालेत ते 4. दोन आयकॉन फलंदाज बाद झालेत. आता थोडं संघ अडचणीमध्ये सापडलाय. अनिकेतची अप्रतिम फिरकीची ही गोलंदाजी. ओव्हर द विकेट. याही वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अनिकेत जोशी आपल्याला पाहायला मिळतील. गावदेवी विंधणे म्हटलं की मग उरण परिसर म्हटलं की मग आगरी कोल्यांचा तो परिसर. तिथे आपण जर का बघितलं गेलं अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. उरण परिसरामध्ये उरण प्रीमियर लीग ची ही संकल्पना आणि त्या संकल्पनेतून अनेक नवनवीन खेळाडू गेल्या काही वर्षामध्ये तिथून मात्र नक्कीच उदयास येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित नाईक इथे या वेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळाला. गीतेश जोशीच्या बॅटमधनं त्याची पॉवर, त्याची स्ट्रेंथ, त्याची ताकद दर्शविणारा फटका. डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर षटकार.
त्या फक्त 9. चौथं षटक स्लॉग होतं आणि त्या स्लॉगच्या षटकामध्ये अनिकेतची फिरकी, वैविध्यता, व्हेरिएशन आपण पाहिलं आणि अनिकेत पावसकरनं त्या षटकामध्ये जरूर अंतिमचा एक चेंडू वगळता जर का आपण बघितलं गेलं तर संमिश्र 15 धावा खर्च केला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. गडी बाद झाले ते 4 आणि शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचे फायनल स्लॉगचे 6 चेंडू. आणि आता अपेक्षा असणार आहे या फलंदाजांकडनं की किमान 1 ते 2 षटकार येणं गरजेचं आहे. आणि पहिलाच बॉल, क्लीन बॉल, दांडी गो, यष्टी उखडली गेली. फलंदाज क्रमांक 5 आणि गीतेश जोशी मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट फलंदाज मात्र इथे बाद झालाय. Thank you so much. New batsman Mr. Praneeth Kohli, son of a soil. उरण विंधने टीमचं नाव आहे, गावदेवी विंधने. परिस्थिती थोडी कठीण आहे, अनुकूल परिस्थिती त्याला बनवावी लागेल. आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. पहिला बॉल, संधी होती आणि या संधीचं सोनं केलंय का पाहूया आपण. इथे झेल झालाय ड्रॉप आणि धावा मिळतील किती तर फक्त 1+1. ओव्हरथ्रो 2 धावा मिळतील. प्रणीत कोहली आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारता यायला हवी आणि आपल्याला जी परिस्थिती हवी आहे तशी ती आपल्याला बनवता यायला पाहिजे. धावसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळाली 50. खेळाडूंकडे रिव्ह्यू ची मुभा नसणार आहे, पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. आहा बॉल, दिस इज बिगी, क्वालिटी 6. धावसंख्या 56, 56 ऑन द स्कोर बोर्ड नाव. अजूनही या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या बॉलवर सागरनं पहिली विकेट संपादित केली, बाद केलं ते गीतेश जोशीला, क्लीन बोल्ड केलं. दुसरा चेंडू 1 धाव, प्रणीत कोहली गेट्स ऑफ द मार्क. तिसरा बॉल षटकार आलाय. ओ याही वेळेला कठीण परिस्थिती तुमच्यातील जिद्द आणि ताकद पाहण्यासाठी येत असते आणि जिद्द आणि ताकदीनं लगावलेला हा षटकार. बॅट्समनचं नाव आहे ते अनिकेत जोशी च्या बॅटमधनं आलाय. सलगचा दुसरा षटकाराने धावसंख्येला पोहोचवलंय ते 62. व्हॉट अ बॅटिंग इट इज. इट्स अ मॅग्निफिसंट बॅटिंग. पिछाडीवरून आघाडीवर जाण्यासाठी खरं तर तुमच्याकडे ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून एक गुण असायलाच हवा आणि तो म्हणजे प्रयत्न. आणखी एक प्रयत्न या एका वाक्यावर तुमच्या सामन्याची अनेक सूत्र अवलंबून असतात आणि म्हणूनच की काय, वन मोर टाइम आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू लिफ्ट ऑफ द ट्रॉफी. हेच जणू काही सांगतोय मिस्टर अनिकेत. शेवटचा बॉल, शेवटचाही बॉल उडवला होता तिथे आहेच क्षेत्ररक्षक आणि झेल इथे टिपला जाईल. फलंदाज होतील बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 62. 63 धावांचं टार्गेट इथे झालं सेट. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला करायचं आहे टॉस. दोन्ही टीम्सना आम्ही लगेचच मला वाटतंय येस थोडं थांबा, 5 चेंडू झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. स्कोर करेक्शन आम्ही करतोय. चला नेक्स्ट मॅच मध्ये दारावे आणि राशी 11 विष्णुनगर टॉस साठी या. आणि हा शेवटचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये इनफ्रंट ऑफ आवर पॅव्हलियन बॉक्स स्वतः टीमचे मुख्य खेळाडू
चेंडूला उचलून फेकून देतील, रनआउटची संधी असणार आहे. आणि इथे धावा किती असतील तर जरूर आपण पाहूया. एकच धाव मिळणार. एकूण धावसंख्या झाली ती 63 आणि धावांचं टार्गेट इथं झालंय सेट 64. 64 टू विन. 30 चेंडू आणि 64 धावा असं एक जबरदस्त माफक टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. ते बॅटिंग करणारी टीम गावदेवी विंधणे या टीमनं आणि या मॅच मध्ये या 30 चेंडू मधील 64 धावांचं टार्गेट मात्र कशा पद्धतीनं हाताळलं जाईल ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सरांना आम्ही इन्व्हाइट करतोय आणि शब्दांचे आणि हास्याचे फवारे तुम्हाला जरूर अनुभवायला मिळतील. स्टे ट्यून विथ अस विथ क्रिक लाईव्ह. थँक्यू. धन्यवाद नितेश भोईर. जरा आवाज जरा आता काय द्या आता काय सॉन्ग आता ते पोरं सांगते तुझं चिल करा. तर चिल करायला कारण मला समजत नाही. चला आता चिल काय करायचं आहे ते याला माहीत. तुम्ही जाऊन बेवड्या नाही विचारा वाटल्यास. चिल फक्त एकच होत असते, दुसरं चिल होत नाही. ते चिल जरा तुम्ही काय करणार. चला 64 धावांची गरज या ठिकाणी. 30 चेंडू 64 धावांची. नुकतंच ज्यांचं समालोचन ऐकलं बघूया. अतिशय दमदार समालोचक, करावे गावचा एक बुलंद आवाज, रायझिंग स्टार मराठी आणि इंग्रजी. उदय तांडेल माझ्या उजव्या हाताला, डाव्या हाताला द बिग मॅन मिस्टर गुरुनाथ पाटील आणि समोर पुढ्यात आमचे सावलांना. अरे बाबा तुम्ही बॅग ठेवलंय. बॅग आहे का? अच्छा अच्छा बॅग बियेची. बरं आहे या धबधब झालं. बरं आहे यायला आपल्या बापाचं काय जात आहे. चला 64 धावांची गरज. खरं म्हणजे घाटला गाव नितेश भोयर की ज्यावेळेला मी जांबो होते जांबो त्यांचं आता ते नाही त्या दुनियामध्ये बघूया. त्यांनी मला पहिल्यांदा कॉल केला तर मरुमाता घाटला गाव अतिशय फेमस संघ या ठिकाणी होता. उदयला वाटलेच विचारा. खरं उदय तांडेल आणि गुरुनाथ पाटील यांना माहिती असेल मरुमाता घाटले गाव हा अतिशय फेमस संघ मुंबईमधला अतिशय नामवंत संघ होता मरुमाता. चला पहिल्या दोन मैदानामध्ये तैनात गावदेव विंद्रे आणि घाटला असा हा विद्यमान सामना. 64 धावांची गरज. एक रंगतदार सामना, बिग फाईट, दोन टोळक्यामध्ये घमासान, अटीतटीचा सामना, नाट्यमय उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी. एसएन ग्रुप म्हणजे अतिशय दमदार आयोजन. कैलासवासी दिवंगत अनंत उर्फ अण्णा म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वेश पांचाळ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या विनंती करत आहे. रिक्वेस्ट धारावी आणि राशी 11 विष्णुनगर. कुठला विष्णुनगर? चेंबूरचा आहे का? त्याला म्हणजे बृहन्मुंबई बरीच आहे. विष्णुनगर बघूया या तुम्ही. राशी 11 आणि धारावी असा हा विद्यमान सामना. द नेक्स्ट मॅच विल बी बिटवीन टू पॉवरफुल टीम. एकीकडे यजमान विरुद्ध पाहुणे असा विद्यमान सामना असेल. पहिल्या जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन याकडे घाटलेगाव मधलं क्रिकेटमधलं अतिशय जबरदस्त टॅलेंटेड संघ घाटला गावाचं जे प्राबल्य, अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. चांगले जेवण दिल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो नाही का. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भले वाट्याला तरी तंगडे आले असते पण तंगडी तरी चाकायला मिळाली. तर एका ठिकाणी साला 40 किलो मटण राहिले आम्हाला. शेवटी बटाटी साला मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून गेली. म्हणून कधी गेल्यात ना पहिला जेवायचं, दुसरा गेला साखरपुडा खड्ड्यात. उद्या त्यांनी बरोबर की नाही. चला षटक क्रमांक पहिला प्रगती बदल. पहिला गोलंदाज, पहिला मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्बर बॉलिंग मार्क प्रस्थान. अतिशय नामवंत स्पर्धा या ठिकाणी. 30 चेंडूंनी 64 धावांची गरज. एक जबरदस्त फाईट. पाटील वैभव नाईक का पाटील ना रे
फ्रॉम कंठवली. खरं उरण तालुक्यामधील अतिशय नामवंत संघ गावदेवी वेंदणे. खरं वेंदणे संघात मी एकेकाळी मॅच बघितली होती. त्यांच्याकडे बॉलिंग जो अटॅक मी बघितला होता म्हणजे उलव्याच्या मैदानावर फार मजा झाली. 20 एक वर्ष झाली असतील त्या सर. विल गोष्टीला. टेक अ पॉज अँड विल हॅव टॉस इन बिटवीन. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू. टीम कॅप्टन ऑफ टीम धारावे आणि विष्णुनगर आमचा पाहुणा संघ. वेलकम टू नवी मुंबई. चला भावेश या आपण टॉस साठी. आमचे दीपकजी भुईर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. जस्ट अ मोमेंट. विल हॅव टॉस. 1 मिनिट. भावेश शुभेच्छा असतील. आधी विष्णुनगर टीमचे कॅप्टन दीपकजी भुईर यांच्या शुभ हस्ते टॉस आम्ही करतोय. हेड इज द कॉल बाय आधी. हेड आलाय. टॉस जिंकला तर काय डिसिजन असणार आहे. नो प्रॉब्लेम. यू टेक टाइम. डिसिजन फार महत्व आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या ठिकाणी विष्णुनगर वाले या ठिकाणी असं वाटलं की असं साऊथ आफ्रिकेचा संघ आहे की काय. बघा टी शर्ट बघा देत ना. बघा ना जरा. चला आम्हाला घाम फुटला. बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू डॉट बॉल बघूया. पहिलं षटक प्रगती पदावर या ठिकाणी कंटोळी संघाचा वैभव पाटील. संघाची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. कोण रे. सर्वेश पांचाळ. नजमुल मंडल म्हणजे हा बंगाली आहे. मंडल म्हणजे बंगाली आहे. बाबाने बंगाली. आणि हा या साकोट हा ट्रॅकर पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. पहिला दमदार सिक्सर बघूया. जबरदस्त टायमिंग. आपलातून ताकदीचा पुरेपूर वापर आणि हा पहिला बिग ब्लो मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स दॅट शुड बी ह्यूज 6. प्रतिम फटका संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 6 वर. पहिला दमदार सिक्सर. 6 पॉईंट 64 धावांचा माग काढायचा या ठिकाणी घाटलेगाव संघासमोर. जबरदस्त लक्ष्याचा पाठलाग करायचा या ठिकाणी क्रिकेट आहे. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक बिग फाईट. बॉलिंग मार्क तयार. वैभव पाटील कंटोळीचा हा म्हणजे 2 आयकॉन खेळाडू असे हे फॉर्मेट आहे. बघूया SN ग्रुप आयोजित अतिशय चांगली स्पर्धा. मानाची स्पर्धा. अभिमानाची स्पर्धा. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला. टॅप केला. चेंडू बदललाय. बघूया सिंगलचा इशारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 7 व 7. फनन बिनबाद 7 वर. बिनबाद 7. बॉलिंग मार्क तयार. वैभव पाटील खेळेल. नजमा मंडल आणि या ठिकाणी सर्वेश पांचाल असा पहिला जोडा घाटलेगाव संघाचा. आणि हा चेंडू पुन्हा पुश केला. बघूया चेंडू गेला या ठिकाणी शॉट मिडवे केला. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिने देवेकडे. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान 7 फनन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस. 8 वर 64 धावांची गरज आहे. बघूया जवळजवळ म्हणजे 13 म्हणजे 65 म्हणजे आसपास 13चं टार्गेट. इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. Oh yes, that should be wide delivery. अतिशय खराब चेंडू. अनइवन बाउन्स म्हणजे अनपेक्षित उचली. फ्लायटेड डिलिव्हरी. बघूया 1 धावेचा इशारा. कारण हे जे पंच आहेत बघूया हे पार्ट टाइम आहेत. कमी तिथे आम्ही. धाव संख्या 9 वर. 9 फनन. आणि हा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग चुकले परंतु नोमॅन्स लँडमध्ये जाईल. चेंडू झाला बॅकपास स्क्वेअर लेगला. मिळतील 2 धाव्याचा बेनिफिट. संघाची धाव संख्या 11 वर. बिनबाद 11. फक्त 1 धाव मिळते. येस धाव संख्या 10 वर. बघूया कमीत कमी 13 धावांचं टार्गेट. जास्त टार्गेट चेस करायचं नाही. बघूया कारण रेनी सीझन आहे आणि रबर आहे त्याच्यामुळे या धावा चेस करणं तेवढंसं अशक्यप्राय नाही आहे. बघूया शेवटी क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. मग अशी त्या मला वाटते फरहान यस निकेश मती शहाबाज. बघूया असं ह्या फरहान त्यांचा मेन आहे. बघूया हो येस पुन्हा एकदा लेग स्टंप स्वैर मारा दिशा इन मारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या बिनबाद 10.
Najmo Mandal is batting a 4 and Sarvesh Panchal is batting on 1 after 1 delivery. आणि हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दॅट शुड बी गोल्डन विकेट आणि पहिला संघाला हादरा बसेल. पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचा पाडता पाय, पहिली विकेट. नेस्टन नाबोत अतिशय खराब परफॉर्मन्स. संघाची पहिली विकेट तंबूच्या दिशेनं मार्गस्थ, रवाना मार्गक्रमण संक्रमण. पहिल्या विकेटची एक्झिट. धावसंख्या 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. घाटले संघाला हा पहिला धक्का या ठिकाणी विन्ने संघाने दिले. बघूया अतिशय चांगली डिलिव्हरी इथे. बघूया टायमिंग चुकलं होतं. बघूया चेंडू हवेमध्ये होता आणि अप्रतिम झेल. कॅचेस विनिंग द मॅचेस. राहुल जोगाडिया. यस, अतिशय प्रोफेशनल. टोटली इज अ प्रोफेशनल, म्हणजे संपूर्णपणे व्यावसायिक विघ्नेश मडवी यांचं आगमन झालं. बघूया या ठिकाणी. आणि गोलंदाज षटकार. पहिले षटक संपूर्ण. संघाची धाव संख्या 6 चेंडू 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर व्हेरी फर्स्ट. आणि आकाश पाटील नवीन फलंदाज, वंडांचा फलंदाज, धावांचं मशीन या ठिकाणी आकाश जोगाडिया, राहुल जोगाडिया. बॉलिंगला आकाश पाटील, नवीन फलंदाज राहुल जोगाडिया, जो पहिल्यांदा राहुल 11 मध्ये खेळायचा त्याच्यानंतर. आणि हा पहिला चेंडू पुन्हा आकाश पाटील याचा चेंडू. बघूया या ठिकाणी वंडीचा इशारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 11 वर. एक जबरदस्त काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. 2 डोक्यामध्ये अतिशय जबरदस्त यादवी रणकंदन, रणभेरी, रणधुमाळी. आणि हा चेंडू अक्कोट टप्प्यात या ठिकाणी. पुन्हा एक धावेचा इशारा. संघाची धाव संख्या 12 वर. खरं म्हणजे धारावी संघाला, धारावी गावाला जे विघ्नेश मडवी, खरं म्हणजे कॉमेंटेटर लोकांना अगोदर 10 दिवस अगोदर बुक करायचं. आता त्या दिवशी एक स्पर्धा होती बघा, त्यांनी सांगितलं आज कॉमेंटला, उद्या सकाळी फोनमध्ये कॉमेंटला यायचं. ज्याला कॉमेंट करतं का बायांचं गाणी गावाला बोलत आहे. अरे अगोदर नको सांगायला. आणि हा चेंडू पुन्हा हाफ ट्रॅक चेंडू केला. अप्रतिम फिल्डिंग, परंतु या ठिकाणी तो मैमय आणि फलंदाज बाद. यस, बॅक टू द डगआउट. धावचित, मिस अंडरस्टँडिंग. आणि अशा प्रकारे घाटलेगाव संघाला हा दुसरा धक्का या ठिकाणी. धाव संख्या 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अवस्था कारण घाटलेगाव संघाचे करून ठेवले गावदेवी विन्ने संघानं. 2 बाद 12 अशी दमछाक. 13 वर. ए भाई 13 झाले बघ. अरे 10 होत्या रे बाबा. 10 होत्या. संघाची धाव संख्या 12 वर. 2 बाद 12. 12 होता. पहिल्या षटकात 10 धावा होते. या षटकात आतापर्यंत 2 धावा. 2 बाद 12 अशी सद्य स्थिती, विद्यमान अवस्था. बघूया आकाश पाटील. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा. आणि हा वाईटचा इशारा. यस, स्वैर मारा या ठिकाणी. नो बॉल. यस, थांबा थांबता पहिला.
टोटल स्कोर इज 14. पहिल्या षटकात 11 धावा होत्या या ठिकाणी. अरे तुम्ही एकामेका साला नवरा एक दुसऱ्या खोलीत आहे, बायको दुसऱ्या खोलीत, त्याला कसं दिवस जायचे यांचं यानं जमत नाही. धाव संख्या 14. दादा इकडे लक्ष द्या दादा. 15 झाले इथं. 15 झाले ना 15 बरोबर. वन प्लस वन 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर 17. काय जेवण जास्त झालं का? यस. आणि नो बॉल द इशारा. यस. आणि हा यस शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. जबरदस्त टायमिंग, अतिशय जबरदस्त टायमिंग, परंतु फायदा होणार नाही. बघूया टोटल स्कोर झाले या ठिकाणी 18. 2018 सद्यस्थिती. षटक क्रमांक आकाश पाटील मात्र यानं दमदार गोलंदाजी केली. जबरदस्त बॉलिंग अटॅक, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग अटॅक फ्रॉम आकाश पाटील फ्रॉम गामदेव विन्ने. धाव संख्या 18 आहे दादा. 18. पहिल्या 11 होत्या. नाही 11 होत्या. कमीत कमी बॉल तरी दादा मोजा व्यवस्थित, कारण बॉल डेंजर असतो. 2 balls to go. आणि हा येस डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक, काय कमबॅक, जबरदस्त पुनरागमन, डॉट डिलिव्हरी. पहिल्या षटकात 11 नंतर मात्र फक्त एनमीन 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकफुटवर. संघ उतरणीला. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. मिस्टर आकाश पाटील फ्रॉम गावदेव विन्ने संघाचा हा अतिशय जबरदस्त गोलंदाज. अचूकता, दाहकता आणि भेदकता याचं जबरदस्त कॉम्बिनेशन, जबरदस्त कॉकटेल, संमिश्र मारा. बघूया व्हरायटीज व्हेरिएशन. जाऊ दे ना दादा, त्याचा वाढदिवस आहे आज. लास्ट बॉल आहे. नाही शेवटचा बॉल आहे ना. मग अशी 2 होते, 2तून 1 गेला, राहिला 1. आणि हा मोठे षटकार. यस नो डाऊट. यस काय बघूया. बॅड लक, दुर्दैव. आणि मिळते 4 धावा. बघूया आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. संघाची धाव संख्या झाली 22. 2 2. 22 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 overs. म्हणजे प्रति षटकामाग 11 धावांचं समीकरण. इक्वेशन आस्किंग रन रेट. जिंकण्यासाठी जवळजवळ 42 धावांची गरज. म्हणजे 14 त्रिक 42. अतिशय रंगतदार सामना, रोमांचक, नाट्यमय, जबरदस्त ट्विस्ट, रंजक सामना, जबरदस्त क्लायमॅक्स. नवीन गोलंदाज तयार या ठिकाणी. गावदेव विन्ने संघाचा न्यू मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅमवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर बोचतान. रुपया धारावे झाली का टॉस? केला ना. अच्छा ओके. 5 ओव्हरची असेल ना रे मॅच. हा पहिला सामना. येस चला प्लीज स्पीड अप.
आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी गावदे विन्नर संघाचा द न्यू मॅन्यू कॅन्डिडेट्स बॉलिंग मार्क तयार. गावदेव विन्ने आणि घाटले गाव म्हणजे बृहन मुंबई आणि रायगड असा हा विद्यमान सामना. प्रणित कोळी षटक क्रमांक तिसरा प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक सांघिक तिसरं षटक तयार. उर्वरित चेंडू 18 धावाबाजी 42 म्हणजे प्रति षटकामागं 14 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न दोन टोक्यामध्ये घमासान अतिशय रंगतदार सामना. चला बॉलिंग मार्क नवीन गोलंदाज प्रणित कोळी. कपिल खाडे आणि राहुल जोगाडिया जो अजून या ठिकाणी पेजवर आहे. राहुल जोगाडे एक असा बॅट्समन जो कधीही या सामन्यात नक्षा बदलवू शकतो. बघूया या सामन्यामध्ये कधीही शिरकाव चंचू प्रवेश करू शकतो असा राहुल जोगाडिया. प्रणित कोळी खेळण्यासाठी तयार या ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग बघूया. चेंडू केला या ठिकाणी लॉंग ऑफला मिळेल फक्त एक धाव. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक. संघाची धाव संख्या 15 23 23 17 चेंडू आणि 41. पुन्हा एकदा जबरदस्त पहिला ऑफ ड्राईव्ह नंतर ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावेदा मेनी सावकाश सावकाश बाबा. अरे मच्छिंद्र भोईर येस ज्यांचं इथं आगमन झालं बघूया. 2 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 25 म्हणजे पाव शतक. हो येस अकोटा हाफ ट्रॅकर. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईचा इशारा स्वैर मारा या ठिकाणी. 26 काय जबरदस्त मॅच आहे बघूया. एक मुंबई मधला दादा संघ त्यांना 2 हात करतायत बघूया. रायगड मधला एक जबरदस्त क्रिकेटच्या पतलावरील एक अनभिषिक्त संघ या ठिकाणी गावदेवे वेंदणे. प्रणित कोळी तयार. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक करतोय. मिळेल एक धाव या ठिकाणी. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 27-27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/27. मॅच जबरदस्त टफ आहे या ठिकाणी. रफ अँड टफ मॅच. कट टू कट मॅच. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी जाईल डे झोन मध्ये की बघूया. येस ओनली 1 रन मेनिंग. तुम्ही तिथं कितीही कुठलात तरी फायदा होणार नाही. समोरचा फक्त एरिया आहे तिथं तुम्हाला चान्सेस आहे. धाव संख्या 28. 2.4 28 28 अजूनही पाहिजे 36 धावांची गरज. काय रे प्रणित कोळी. आणि हा यस पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे या ठिकाणी. राहुल जोगाड यासारख्या फलंदाजाला डांबून ठेवल्या. कुठल्या प्रकारचा फ्रीडम जे स्वातंत्र्य हवंय बघूया मिळत नाही बघूया. कारण ही रबरी बॉल आहे. मान्सून टुर्नामेंट आहे. रेनी सीझन बघूया या ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं अंदाज येत नाही जजमेंट येत नाही. कारण टेनिस आणि रबर याच्यात आसमानाचा फरक आहे. आणि हा पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. भेदक मारा. जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा. मॅग्निफिशियंट बॉलिंग. सुपर बॉलिंग अटॅक फ्रॉम प्रणित कोळी. आणि षटक क्रमांक या ठिकाणी जवळजवळ संपुष्टात. 3रं आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे या ठिकाणी 35 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 35 म्हणजे प्रति षटकामागं 17.5 17.50.
35 धावांची गरज. सामना नक्कीच अतिशय रंगतदार अवस्थेत बघू या ठिकाणी लोकाभिमुख. आणि हा पहिला चेंडू येस ऑन साईडला फटका तुम्ही कितीही मारला तरी फायदा होणार नाही, कारण तिथं डिक्लेअर झोन आहे, त्याच्यामुळे मिळेल एक 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. गावदेवी विन्ने संघानं मात्र अतिशय अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा, अचूकता, दाहकता आणि भेदकता याचं परिपूर्ण मिश्रण. आणि हा षटकार यस नो डाऊट. शेक्स सोडला का तिथं? नाही तिथं दिसत नाही ना. हा इथं दिसतंय. ड्रॉप इट. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33. पुन्हा एकदा तसाच फटका बघूया. पुन्हा या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. 9 चेंडू आणि 33, 31 धावांची गरज. 32 अर्धा टप्पा म्हणजे 50. स्कोर इज क्रॉस्ड. घाटलेगाव सारख्या बलाढ्य संघाला या ठिकाणी टोटली बॅकवर्ड संघ होता नाही. संघाची दमछाक, पिछेहट, शरणागती, टोटली माघारी या ठिकाणी संपूर्ण वर्चस्व, हुकूमत या सामन्यावर पकड, मजबूत पकड या ठिकाणी गावदेवी विन्ने संघाची दरम्यान 4थं षटक. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल. मिड विकेटला चेंडू हवेमध्ये होता या ठिकाणी. कारण जिथं 1 धाव तिथं 3 धाव मिळतील बघू या ठिकाणी. स्कोर इज 35. डीजे जरा वाजव ना, दमदाम होता वर संपू दे. Score 42 for the loss of 2 wickets. राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. 42 22 पाहिजे बघूया. 7 चेंडू 22 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी बाकी आहे बघूया. आतापर्यंत चांगला बॉलिंग अटॅक केला, नंतर 5व्या चेंडूवर आक्रमण केलं. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जावा ही श्रींची इच्छा. आणि हा पुन्हा एकदा मला तर टायमिंग व्यवस्थित होत नाही. कनेक्ट बघूया. मिळेल फक्त 1 धाव आणि षटक क्रमांक या ठिकाणी 4थं संपुष्टावर राहिलं. शेवटचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हनामाचं षटक. आणि 6 चेंडूमध्ये पाहिजे 21 धावांची गरज. 6 गेंदे 21 रन. Meeting and allowed, please.
दोन्ही संघाला विनंती अशी कृपया मीटिंग करून करा प्लीज. गावदे विन्नेवाले प्लीज फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अजूनही जवळजवळ म्हणते 3 मॅचेस बाकी आहेत. याच्यातला विजेता संघ याच्यानंतर जो धारावीच्या नंतर आहे बघूया त्याच्यातला म्हणजे विजय विष्णुनगर निलेश. तर शेवटचा गोलंदाज उर्वरित चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. कोण रे? सूरज नवाले. SN ग्रुप धारावे गाव आयोजित स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी कैलासवासी थोर समाजसेवक अनंत अण्णा म्हात्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आजचा अंतिम शेवटचा दिवस आणि हा उत्तरार्ध. विष्णुनगर डिसिजन काय? टॉस जिंकला आपण विष्णुनगर. येस पहिल्यांदा फिल्डिंग. हो येस पुन्हा या ठिकाणी वाईटचा इशारा. 6 चेंडू 20 धावांची गरज. उर्वरित चेंडू 6 धावा पाहिजे 20. अतिशय रोमहर्षक दैदिप्यमान सामना राहिला महोदय विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. करण ज्यावेळी स्ट्राईक तुम्हाला रोटेट करायचं आहे करण. डॉट बॉल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. यस दमदार स्ट्रोक. समालोचक कक्षाला सलामी देणारा अतिशय गोंडस फटका. नयनरम्य नयन मनोहर नयन सुखद फटका. 6 धावांसाठी तंत्रशुद्ध फटका. मेढवेकेच्या डोक्यावरून तोलून मागून मारला फटका. चेंडू 5 आणि धावा पाहिजे 14. 4 चेंडू 14 धावांची गरज. 4 balls remaining. रिक्वायर्ड 14 रन्स फॉर विक्ट्री. गावदेवी विन्न संघ पुन्हा एकदा थोडासा बॅकवर्ड वर. काय जबरदस्त मॅच. कलाटने देणारा हा षटकार आणि हा दिशाहीन चेंडू. येस बघा मार पडला की दिशा भरकटतो. बघूया स्वैर मारा दिशाहीन मारा आउटसाइड द लेग स्टंप. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावाची गरज. 4 balls टू गो. रिक्वायर्ड 12 रन्स. एक मोठा फटका किंवा एक विकेट या सामन्याचं भवितव्य ठरवेल. बघूया राहुल जोगाडिया जो 12 चेंडू मध्ये 20 धावांची युजफुल इनिंग उपयुक्त खेळली. मॅरेथॉन इनिंग मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. दॅट्स अ सुपर्ब नॉकआउट फ्रॉम राहुल जोगाडिया जो ज्याने विकेट शाबूत ठेवली. आणि वेल प्रसंगी म्हणजे काही चेंडूची वाट बघायची काही चेंडूची वाट लावायची या तंत्राचा अवलंब केला आणि दमदार सिक्सर. काय जबरदस्त मॅच. क्लोज मॅच. कट टू कट मॅच. रफ अँड टफ सामना. विष्णुनगर वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. 5 षटकांचा सामना असेल. आणि हा यस मॅच ना कलाटने देणारा आणि सामन्यामध्ये चंचू प्रवेश करणारा. बघूया मॅच फिनिशर होते की काय बघूया. राहुल जोगाडिया इज ऑन फायर. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज. बघूया फिल्डिंग लावून घ्या प्लीज. काटलावाले प्लीज फिल्डिंग लावून घ्या. विन्नेवाले गावदे विन्ने. उर्वरित चेंडू बाकी 3 या ठिकाणी 6 धावांची गरज.
अतिशय जबरदस्त सामना असं वाटलं होतं की जबरदस्त प्रवेगाने 6 मध्ये 20 धावांची गरज असताना बघूया राहुल जोगाडिया याचे 2 जबरदस्त आसमानी टोळे सुलतानी टोळे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुल केला बघूया जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी. यस अफलातून फटका बघूया टांगा पलटी घोडा फरार. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज राहुल जोगाडिया याची जबरदस्त मॅच इनिंग खेळली. मॅच फिनिशर गेम चेंजर. यस ओ यस पुन्हा एकदा आता मात्र थोडस वातावरण या ठिकाणी गावदे विनने की या ठिकाणी घाटला की विनने हे उत्तर मिळेल आफ्टर 1 डिलिव्हरी. लास्ट निर्णायक चेंडू 35,000चा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी समोर फलंदाज राहुल जोगाडिया. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सामना जिंकला. या ठिकाणी गावदेव विनने सांगा ना राहुल जोगाडिया या ठिकाणी काय फायदा झाला नाही. गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. राहुल बाबा या तिकडं आता. मॅच फिनिशर गेम चेंजर सामना पुरुषोत्तम मॅच विनर. यस या ठिकाणी जो सामना जिंकतो त्याला द्यायचं आहे. बघूया या ठिकाणी मला वाटतंय कोणला शेवटचा कोणला तर सूरज या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅच ज्याने सामना आपल्या बाजूने झुकविला कलाटने दिले असं राहुल जोगाडे सारखा फलंदाज असताना त्यांच्या घशातून सामना खेचून आणला बघूया आणि निसटता विजय प्राप्त केला. या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच